नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचं नेमकं काय अपडेट आहे असल्या कॉमर्स शेतकरी बांधव करत आहे। PM किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही हप्ते सोबतच शेतकऱ्यांना भेटणार असे हे भरपूर साऱ्या न्यूज सोशल मीडियावरती त्यांनी ठेवले आहे। आणि कृषी कल्याण यूट्यूब चॅनल आहे जे आपले मित्रच आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये माझ्याच नावाचा डंका तिथे लोकांनी लावला आणि त्याच्या तो व्हिडिओ जवळपास 1 लाखावर जाऊन पोहोचला आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट योगेश पवळे चुकीचं आणि खोटं बोलू नका असं तुम्हाला शोभत नाही असलं मी कमेंट त्या व्हिडिओच्या खाली वाचले। सर्वांना सांगू शकतो की तो जो व्हिडिओ त्यांनी मागील 2 दिवसापूर्वी क्रिएट केलाय त्याच्यात मी नाही आहे असल्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये मी इन्व्हॉल्व तिथं होत नाही आणि जे कॉल रेकॉर्डिंग आणि आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्याच्यामध्ये जेन्युइन आणि रिअल जी माहिती असतात तेच टाकण्याचं काम करत असतो, अन्यथा आपण ते व्हिडिओ टाकत नाही। आणि सर्वात आता नमो शेतकरीचे खर्च 2 हप्ते एकत्रित येणार का आणि त्याजवळ PM किसान सन्मान निधी योजनेचा 22 हप्ता त्याच्या सोबत भेटणार का याचा काय अपडेट आहे। बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मागील 2 ते 4 दिवसात ह्याच कमेंट आपल्या मागील जुन्या व्हिडिओजमध्ये विचारला, त्याचं उत्तर इथे आपण इथे देणार आहेत। नक्कीच व्हिडिओ इथे पूर्ण पहा कारण की शेतकरी नमो शेतकरीचं आता फायनल आपण हे व्हिडिओ इथे बनवू लागले आणि याच्या माध्यमातून जे काही अपडेट जी काही तारीख आलेली आहे ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। हालांकि हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आणि त्याजवळ PM किसान सन्मान निधी योजनेचा हे 22वा हप्ता तुम्हाला आता इथे भेटणार आहे। हेच सत्य आहे शेतकऱ्यांनो, हेच जे की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते सुचवण्यात आलेले आहे। FTOचा ऑप्शन हे पुढील 2 दिवसात आता जनरेट होईल आणि तो ऍक्टिव्हेट होईल आणि तुमच्या खात्यामध्ये सर्व काही हप्त्याचे पैसे एकंदरीत 6,000 रुपये अशी देखील माहिती जी सोशल मीडियावरती पसरवण्यात येत आहे। याच्यापैकी जी माहिती ती खरंच रिअल आहे शेतकरी मित्रांनो, तेच आपण तुमच्यासोबत इथे शेअर करा। नक्कीच व्हिडिओला इथं पूर्ण पहा। तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन झालं तर नक्कीच चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करू शकता जेणेकरून महत्त्वाचे येत्या काळातले असलेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना इथे बघायला भेटेल। आता सर्वात जे महत्त्वाचं कारण आहे नमो शेतकरीचा हप्ता 8वा हप्ता आतापर्यंत का भेटला नाही, तारीख जाहीर झाली होती तरीही हप्ता भेटला नाही। कशामुळे भेटण्याचं एकमेव कारण आहे लाडक्या बहिणीमुळे। शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना हप्ते देण्यात आले त्याचा बहुतांश फायदा जो आहे की महायुतीला त्यांच्या महानगरपालिकेच्या जेवढा पण काही महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्याला त्यांच्यात नक्कीच 100% फायदा तिथे झालाय आणि त्याचा दुप्पट फायदा घेण्यासाठीच नमो शेतकरीचा हा 8वा हप्ता इथे यांच्या माध्यमातून दाबून धरण्यात आलाय। कारण की नमो शेतकरी हा हप्ता फक्त शेतकऱ्यांना इथे वितरण होत असतो आणि जे की आता झडपी इलेक्शन जाहीर करण्यात आले 5 फेब्रुवारीचं मतदान आहे तर झडपी इलेक्शन मध्ये जवळपास 60 ते 70% वर्ग जो असतो तो शेतकरी असतो आणि याचा शेतकऱ्यांचा फायदा घेण्यासाठी नमो शेतकरीचा हा 8वा हप्ता इथे दाबून धरण्यात आलाय। आणि याचं एकमेव खरं सत्य म्हणजे आता नमो शेतकरीचा 8वा नाही बल्कि 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि याचबरोबर केंद्राच्या माध्यमातून परत तुम्हाला नमो शेतकरीच्या बरोबर जाय की PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 22 हप्ता आहे तो देखील इथे भेटणार आहे। या जे काही चर्चा चालू आहे सत्य आहे शेतकरी मित्रांनो, कारण की हे BJP सरकारचा जो एजेंडा आहे हम तुम्हें हफ्ता देंगे तुम हमें वोट दो, हम तुम्हें घूस देंगे तुम हमें वोट दो किंवा हम तुम्हें पैसा देंगे तुम हमें वोट दो, तर हे सर्व काही यांच्या माध्यमातून जी यांची रिअल सिच्युएशन सध्याला आहे तर हेच आहे शेतकरी मित्रांनो। कारण की जे जेवढं पण ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या वेळेस यांनी हे सर्व काही हप्त्यांचे पैसे ते वितरण केलं असाच हे हप्त्यांचा मागील इतिहास आहे। तर अखेर फायनली आता हप्ते कधी भेटणार हाच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे। तत्पूर्वी तुम्हाला हे देखील अपडेट सांगू शकतो की 2 लाखाहून अधिक शेतकरी याच्यात आता ते अपात्र झाले। मित्रांनो हे खरं सत्य, याच्यामध्ये मृत लाभार्थी असेल, दुहेरी लाभार्थी असेल आणि इतरही जे एकाच जे की कार्डवरती एकाच राशन कार्डवरती 2 लाभार्थी जर की लाभ घेत असेल तर असे लाभार्थी एकंदरीत 2 लाखापेक्षा जास्तीचे लाभार्थी या नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी योजनेतून आता इथे अपात्र करण्यात आलेले आहे शेतकरी। अखेर हप्ते कधी भेटणार हे देखील सांगतो। तत्पूर्वी एक अपडेट आपल्याला क्लिअर करायचं आहे ते म्हणजे कृषी कल्याण नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे। 2.5 लाखापेक्षा पण जास्तीचे सबस्क्रायबर्स त्यांच्या चॅनलवरती, हालांकि ते आपले मित्रच आहेत, जुने मित्र आहे खूप। आणि त्यांच्या चॅनलवरती मागील 2 दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग अपलोड करण्यात आली। आता ते कॉल रेकॉर्डिंगचं देखील खरं सत्य तुम्हाला थोडक्यात इथे सांगणार आहे। त्या कॉल रेकॉर्डिंग जवळपास ती कॉल रेकॉर्डिंग 70,000 प्लस तिथे गेले, आता 75 ते 80,000च्या आसपास ते असेल। आणि त्या कॉल रेकॉर्डिंगच्या खाली मी काही कॉमेंट्स चेक केला। आता एवढं दुर्दैव वाटलं त्या कॉमेंट्स असून की योगेश पवळे चुकीची माहिती देऊ नका, योगेश पवळे तुम्हाला शोभत नाही किंवा योगेश पवळे तुमच्यावर कंप्लेंट करेल, असं करेल, अशा म्हणजे माझ्या नावाच्या भरपूर मी कमेंट बघितल्या आणि त्या कमेंटला शेकडोंच्या संख्येने लाईक देखील होत्या। बहुतांश शेतकऱ्यांचे त्याला संमती देखील होती। त्यांना सांगू शकतो मित्रांनो तो मी नाही आहे तो बोलणारा, कारण की माझा आवाज तुम्हाला भलीभाती परिचित आहे, तुम्ही परिचित असेल माझ्या आवाजाशी, तो मी नाही, माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी त्यांच्यासोबत तिथे बोलू लागला तर ती माहिती खरी आहे का रिअल आहे मी याच्यावरती त्यांना जास्त काही सांगू शकत नाही, त्यांचं ते पर्सनल मॅटर आहे। तुम्ही त्यांना जाऊन तुम्ही त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंट करू शकता, परंतु सांगू शकतो की ह्या माझ्या कमेंटने आणि असल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण तिथे इन्व्हॉल्व होत नाही। आणि आपल्या चॅनलवरती ज्या काही कॉल रेकॉर्डिंग अशा महत्त्वपूर्ण अपलोड केलं आहे त्या फक्त काही GR असेल किंवा ते GRचे माहिती क्लिअर करायची असेल, बरेच काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी यादी, ती अनुदानाची यादी असती, ती यादीच्या संदर्भातील बरेच
बरेच काही अपडेट देण्याचं होते, त्या अनुषंगाने आपण त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग तिथे टाकल्या होत्या. बल्कि आपण असल्या फेक माहिती कधीही आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचं कामही करत नाही आणि कधी करणार नाही. जी जेन्युइन रिअल माहिती असती तीच आपण तुमच्यासोबत शेअर करण्याचं कामही ते करत असतो. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मागील याच्यामध्ये कमेंट्स केल्या होत्या, तुम्ही 2 ते 3 व्हिडिओज आपण जे की PM किसान आणि नमो शेतकरीवरती बनले, तर शेतकऱ्यांमधून जे अपडेट येत असतात त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचं काम करत असतो. तर हेच एक खरं सत्य त्या कॉल रेकॉर्डिंगचं. तर ज्यांना ती गलत फॅमिली झाली त्यांनी डोक्यातून काढून टाका. ते मी नाही, ते इतर एक यूट्यूबर आहे, त्यांचं नाव आपण इथे घेणार नाही, कारण की उगाचच आपल्याला त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचं नाही. तर आपल्या मुद्द्याकडे रिटर्न येऊया आणि तुम्हाला सांगू शकतो की अखेर फायनली नमो शेतकरीचा आणि PM किसानचा जो हप्ता एकत्रित येणार ते कधी येणार. तर शेतकरी नमो शेतकरीचं तर हप्ता 8वा नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता 1-2 दिवसांमध्ये येऊन जाणार आहे, कारण की F2चा ऑप्शन हे जनरेट लवकरच असेल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे. नक्कीच 31 जानेवारी 2026 पूर्वी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरीचा हप्ता नक्कीच 8 म्हणजे याचं एकमेव कारण म्हणजे शेतकरी आता जे आहे की झडपी जिल्हा परिषदेच्या निवडणुका इथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून याचा तारखा मागील काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आले आणि यांचं एकमेव ध्येय म्हणजे ह्या हप्त्याचे पैसे वाटप करणे आणि याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं आपल्याला मिळवता येईल हेच एकमेव BJP सरकारचं किंवा कोणत्याही सरकारचं धोरण असतं. त्याच अनुषंगाने जसं लाडक्या बहिणींना मागेल जे की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता वाटप केला त्याचा फायदा त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत झाला, तोच फायदा त्यांना नक्कीच इथे आता परत झडपीने इलेक्शनमध्ये नक्कीच होणार आहे शेतकरी म्हणून. आणि आता नमो शेतकरीबरोबर PMचा येणार का? नक्कीच शेतकरी ह्या ज्या काही चर्चा चालू तर नक्कीच तो पण हप्ता येऊ शकतो, परंतु पूर्ण आपण याला आश्वस्त याला सांगू शकत नाही, कारण की नमो शेतकरीबरोबर PM कारण की PMचा जे की नोव्हेंबर 2025 मध्ये वितरण होऊन गेलं तर अद्याप त्याचा कालावधी अजून पुढे. परंतु जर कधी केंद्राचं आणि राज्याचं काही मिलन झालं, काही त्यांची चर्चासत्र झालं, याचा फायदा आपला होऊ शकतो. तर अशा हिशोबांना नक्कीच तुमच्या खात्यामध्ये नमो प्लस PM किसान सन्मान निधी योजनेचे 2+2 4,000 आणि जे 3 हप्ते एकत्रित येण्याच्या चर्चा तर नुसते याच चर्चाच आहे, असं काहीच नाही, कारण की नमो शेतकरीचा फक्त 8वाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये बल्कि 9वा येणार नाही. तर नक्कीच 5 फेब्रुवारीच्या अगोदर तरी तुमच्या खात्यात आता सध्या नमो शेतकरीचा आणि PM किसानचे हे दोन्ही हप्ते येऊ शकते. हेच एक अपडेट होतं आणि जे क्लिअर केले तर नक्कीच ते क्लिअर समजा, असं काहीच समजू नका. पुढील असल्याचं महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.